एकीकडे भारत दुसऱ्या T20 विश्वचषकाचा मुकुट जिंकण्याची वाट पाहतोय, तर दुसरीकडे विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतिहास लिहिणारा दक्षिण आफ्रिका संघ। शनिवारी पावसाने साथ दिली तर ती बॅट बॉलची उत्कट लढाई ठरेल आणि क्रिकेटचा खरा थरार समोर येईल यात शंकाच नाही। भारताला एक प्रकारे चोकरही म्हटलं पाहिजे। टीम इंडियाने गेल्या दशकापासून ICC आयोजित एकही चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकलेली नाही। 2023चा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी होती, पण तीही प्रत्यक्षात आली नाही। त्यानंतरही भारताने पराभूत न होता अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला। होम ग्राउंडवर फायनलमध्येच ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होणे निराशाजनक होते। त्या दिवशी हुकलेला विश्वचषक शनिवारी रात्री भारतात यावा ही लाखो क्रिकेट प्रेमींची इच्छा आहे। आज अतिशय उत्सुकता लागून असलेल्या सगळ्या क्रिकेट प्रेमींचं लक्ष 2020 वर्ल्ड कपमध्ये लागून राहिलेलं आहे। शोकर्सचा शिक्का घेऊन आलेला आहे। दक्षिण आफ्रिका जवळपास 30 वर्षांनंतर अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे आणि त्याच्यानंतर माजी विजेता असलेला संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या रीतीने त्यांना सामना करण्यासाठी आणि पुन्हा एकदा चोकरचा शिक्का मारण्यासाठी सज्ज झालेला आहे। रोहित शर्माचा संघ हा अतिशय उत्कृष्ट बांधणी केलेला संघ आहे। याच्यामध्ये विराट कोहली आहे, हार्दिक पांड्या आहेत, अक्षर पटेल आहे, चांगले स्पिनर्स आहेत आणि त्यामुळे आजचा सामना हा दक्षिण आफ्रिकासुद्धा दुसऱ्या बाजूने अपराजित राहिलेला आहे आणि एका बाजूने भारत हा सगळे सामने जिंकून अपराजित राहिलेला आहे। त्यामुळे शेवटी अंतिम सामना कोण जिंकणार याची कुतूहलता सगळ्यांना जरी लागून राहिलेली असली तरी हा सामना आज भारतीय नेतृत्वामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत संघच जिंकणार आहे आणि आम्हीच वर्ल्ड कपचे दावेदार राहणार आहोत यात काही शंका नाही। नक्की आज आम्ही जिंकणार वर्ल्ड कप 2020। तुमचं नाव? मी रणजित चौगुले, सरकारी सरदार्स हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे। साऊथ आफ्रिका मॅच फायनल आहे आणि गेल्या टायमाला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून इंडियाचा फायनलमध्ये 10 मॅच जिंकून फायनलला पराभव झाला होता। आता या टायमाला इंडिया सगळे मॅच जिंकून फायनलपर्यंत पोहोचले आणि साऊथ आफ्रिकेबरोबर फायनल खेळणार आहेत। तरी आम्ही इंडिया जिंकावीची आशा करतो आणि गेल्या टायमासारखं होऊ नये आणि आता पूर्ण टीम चांगली फॉर्ममध्ये आहे आणि रोहित शर्मा आमचा कॅप्टन आहे आणि पूर्ण टीम फॉर्ममध्ये चांगलं हे झालेलं आहे। तरीसुद्धा देवाकडे प्रार्थना करतो की देवा इंडिया जिंकावा अशी हे आहे आणि संध्याकाळी रात्री 8 वाजता मॅच चालू होणार आहे। 8 वाजता मॅच चालू होणार आहे। मगाशी ह्याच्यामध्ये बघितलं तर पावसाचा काही संकेत नाही आहे, मग हे बी क्लिअर आहे, पाऊसची पण शक्यता नाही आहे, पूर्ण मॅच होईल अशी आशा आहे आणि इंडिया विन व्हावं ही आमची इच्छा आहे। तुमचं नाव? अभिजित राजपूत। दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती। त्यानंतर त्याला ICC नॉकआउट ट्रॉफी असंही म्हटलं गेलं। इतरत्र दक्षिण आफ्रिका हा चोकर म्हणून ओळखला जाणारा संघ आहे। 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा प्रवेश केल्यापासून त्यांनी एकही विश्वचषक जिंकलेला नाही। एकामागोग एक कारणे आणि अनपेक्षित परिस्थितीने दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीच्या सीमेवर रोखलंय। त्यामुळे अंतिम सामना त्यांच्यासाठीही पूर्णपणे नवीन असणार आहे। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।